नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, किमान पेन्शन वाढवण्याच्या मागणीला स्पीड। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, EPS 95 च्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही सुद्धा जर पेन्शनधारक असाल तर पहा संपूर्ण माहिती। सध्या पेन्शनधारकांना फक्त 1000 रुपये पेन्शन दिली जाते, जे की सध्याच्या महागाईचा विचार केला तर ती पेन्शन फार कमी आहे। याचा विचार करून EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन कमीत कमी 7500 आणि मोफत उपचार सुविधा करण्याची मागणी आता स्पीड धरू लागली आहे। फक्त 1000 रुपये पेन्शन पुरेसी आहे का? आपण जर आजच्या काळाचा विचार केला तर 1000 रुपयामध्ये काहीही होत नाही। वाढती महागाई, खाद्यपदार्थ, औषधं, गोळ्या, वीज बिल, घर चालवणे असे अनेक खर्च वाढत आहेत। मूलभूत आवश्यकता, एवढ्या कमी पेन्शनमध्ये तब्येत सांभाळावी का घर चालवावे काही कळत नाही। आर्थिक सुरक्षितता, अधिकाधिक पेन्शनधारक हे वयस्कर आहेत आणि दुसरा कोणता सोर्स सुद्धा नाही जीवन जगण्यासाठी, त्यामुळे आर्थिक असुरक्षितता आहे। EPS 95 पेन्शनधारकांची मुख्य मागणी। EPS 95 पेन्शनधारकांची महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांची पेन्शन वाढली पाहिजे, कारण त्यांनाही समाजामध्ये वावरता यावे। कमीत कमी पेन्शन 7500 व्हावी। सध्या दिली जात असलेली 1000 रुपये पेन्शन ही फार कमी आहे आणि ती वाढून 7500 व्हायला हवी। महागाई भत्ता मिळाला पाहिजे। जसा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो तसाच EPS पेन्शनधारकांना सुद्धा मिळाला पाहिजे। मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात। वय जास्त झाल्यानंतर औषध गोळ्यांचा खर्च वाढतो, त्यामुळे पेन्शनधारकांना आणि त्यांच्या पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे। आरोग्य सुविधाची गरज का? ज्येष्ठ नागरिकांना दररोज नवनवीन आजारांचा सामना करावा लागतो, काहींना तर रोजच दवाखान्यात जावे लागते। अशामध्ये त्यांचा खर्च सुद्धा जास्त वाढतो। पेन्शनधारकांना एवढ्या खर्चाचे ओझे उचलणे अवघड होते, त्यामुळे अशी मागणी केली जात आहे की दवाखान्यामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा दिली पाहिजे, मोफत औषध गोळ्या देण्यात याव्यात, आरोग्य विमा या योजनांचा लाभ मिळावा। सरकार आणि EPS 95 पेन्शनधारकांमध्ये संभाषण। अलीकडेच EPS 95 पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींनी दोघांची भेट घेतली आहे। त्यामध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि श्रम मंत्री मनसुख मांडविया हे आहेत। या बैठकीमध्ये पेन्शनधारकांनी त्यांची जी काही मागणी आहे ते स्पष्टपणे सांगितले आहे आणि सरकारने सुद्धा पेन्शनधारकांच्या मागण्यांवर नक्की विचार करू असे सांगितले आहे। EPFOची भूमिका आणि संभाव्य निर्णय। EPS 95 योजनेला EPFO म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन कडून ऑपरेट केले जाते। EPFOच्या पुढील बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे। संपूर्ण पेन्शनधारक या बैठकीची आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यांना असे वाटत आहे की या बैठकीमध्ये पेन्शनधारकांबाबत सकारात्मक निर्णय येईल। जर असे झाले तर लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे। पेन्शन वाढवल्यास काय फायदे होतील? जर कमीत कमी पेन्शन वाढवली तर याचा फायदा पुढील प्रमाणे होईल। जीवन पातळीत सुधारणा, म्हणजेच पेन्शनधारक चांगले पौष्टिक उपचार आणि त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्यांचा लाभ घेऊ शकतील। आर्थिक सुरक्षा, पेन्शनधारकांना आर्थिक तंगीपासून थोडा आराम मिळेल आणि त्यांना दुसऱ्यांवर निर्भय राहण्याची गरज नाही। उपचार सुविधांमध्ये सुधारणा, मोफत उपचार सुद्धा जर मिळाल्या तर ज्येष्ठांची हेल्थ चांगली राहील आणि ते आणखीन काही काळ जगू शकतील। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे गरजेचे आहे। आजच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान कोणी करत नाही, पण त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे। ज्येष्ठांनी त्यांचा महत्त्वपूर्ण वेळ हा देश सेवा आणि विकासासाठी दिलेला आहे। अशामध्ये सरकारची जबाबदारी आहे की या वयात त्यांना कसलाही त्रास झाला नाही पाहिजे। भविष्यातील अपेक्षा। EPS 95 पेन्शनधारकांसाठी येणारा काळ हा एक आनंदाचा क्षण घेऊन येईल अशी आशा दिसत आहे। सरकार वेळोवेळी पॉझिटिव्ह सिग्नल देत आहे। पेन्शनधारकांना एक अशी पेन्शन आहे, अशी अपेक्षा आहे, लवकरच त्यांच्या पदरामध्ये काही ना काही पडेल। जर सरकारने पुढे चालून पेन्शनधारकांची पेन्शन वाढवली आणि मोफत उपचार सुद्धा सुविधा लागू करण्याचा जर निर्णय घेतलास तर सरकारचे हे पाऊल ज्येष्ठ नागरिकांचे जीवन बदलू शकते।